नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज नजर. प्रत्येक बातमीवर हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारा जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपुरात वन्यजीवांच्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस अधिकच वाढ होताना दिसत आहे. कधी वाघ तर कधी अस्वलाने वस्तीतील मानव असो वा गुरेढोरे अशा सर्वांनाच लक्ष्य केले असल्याचे दिसते. दानापोळ्याच्या दिवशी भर दुपारी अस्वलाने मानवी हल्ला केल्यानंतर काल 24 ऑगस्ट रोजी भर दुपारी 3 वाजताच्या सुमारास वाघाने गायीवर हल्ला केल्याची घटना घुग्गुस शहरालगत असलेल्या नकोडा गावाजवळ घडली. या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला असून नकोडा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोळ्याचा आनंद ओसंडून वाहत असताना शुक्रवारी भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तर दुसऱ्या घटनेत एका तरुणाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनेने संपूर्ण पोळा उत्सवावर विरजण पडले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नाल्यात बुडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव किसन भानुदास गायधने, वय 36 वर्ष असं आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील शिंगोरी शिवारामध्ये घडली. तर वैनगंगा नदीत बुडून मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव निलेश रामू मारवाडे, वय 30 वर्ष आहे. ही घटना भंडारा शहराजवळील खमारी बुटी येथे घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील पोळ्याच्या सणाच्या सुट्ट्या घालवण्यासाठी गावात आलेल्या एका चिमुकल्यावर काळाने घाला घातला. खेळता खेळता तो नाल्यात पडून वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला. 22 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास महसूल प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम राबवल्यानंतर नाल्यात मृतदेह आढळला. या घटनेने संपूर्ण भामरागडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच स्वातंत्र्याची 79 वर्षे उलटली तरी साधे रस्ते किंवा पूल बांधलेले नाहीत आणि त्यामुळे अशा पुराच्या पाण्यात अजून किती चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागेल असा प्रश्न संतप्त नागरिकांनी प्रशासनाला केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना गावाजवळ जंगलात गेलेल्या बाप लेकावर अस्वलाने जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात दोघेही गंभीर झाले. रेस्क्यू टीमने तब्बल 3 तास रेस्क्यू केल्यानंतर अखेर अस्वलीला डॉटने बेशुद्ध करून ताब्यात घेतले. मात्र अस्वल मृत पावल्याची वार्ता असून बाप लेकापैकी वडील नागपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात शेवटच्या घटका मोजत आहेत, तर मुलगा चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली शहरातील डॉक्टर आंबेडकर चौकात शनिवारी 3 वाजेच्या दरम्यान झालेल्या 2 दुचाकीच्या भीषण धडकेत सावलीतील एका सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील 3 जखमी झाले आहेत. मृतकात अशोक प्रल्हाद मेश्राम यांचा समावेश आहे, तर जखमीत गौरव अशोक मेश्राम, वय 25, ईश्वर सुधाकर बाबनवाडे, वय 35 आणि साहिल महेंद्र बाबनवाडे, वय 21, राहणार सिंदोळा यांचा समावेश आहे. चंद्रपूर ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पातून यापूर्वी 5 वाघिणीला ओडिसा आणि महाराष्ट्रातील नवेगाव व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित केले होते. आता पुन्हा 8 वाघिणींना स्थलांतरित करणार असल्याची माहिती आहे. वाघांच्या वाढत्या संख्येमुळे अधिवास क्षेत्र कमी पडत आहेत. यातून मानव वन्यजीव संघर्ष वाढले आहेत. हे टाळण्यासाठी आणि वाघांच्या सुरक्षित अधिवासासाठी स्थानांतरित करणे हाच उपाय असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या देशात मतचोरी आणि मतदार यादीच्या गौडबंगालाविषयी मोठी चर्चा सुरू आहे. मात्र नागभीड तालुक्यात मतदार यादीचा वेगळाच घोळ समोर आलाय. एका गावातील मतदारांची नावे दुसऱ्या गावात आणि परत त्या दुसऱ्या गावातील मतदारांची नावे तिसऱ्याच गावाच्या यादीत टाकण्यात आल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मुद्रा राक्षसाच्या दोषांमुळे नाव आडनावात चुका होण्याची अनेक उदाहरणे आतापर्यंत ऐकली होती, परंतु एका गावातील बूथवर दुसऱ्या गावातील मतदारांची नावे टाकून परत त्याच गावातील बूथवर तिसऱ्या गावातील मतदारांची नावे टाकण्यात आली आहे. तर या होत्या आजच्या बातम्या पटापट. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.